लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामध्ये बहुजन विकास अभियानचे आंदोलन, शेतकऱ्यांच्या किडन्या काढून घेणाऱ्या खाजगी सावकाराचे नेटवर्क महाराष्ट्रातून उद्ध्वस्त करा, बहुजन विकास अभियानची मागणी. बहुजन विकास अभियानच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुळे या शेतकऱ्याचा खाजगी सावकाराने त्याचे राहिलेले पैसे व्याजासहित द्या म्हणून शेतकऱ्याची किडनी काढून घेतली. हा प्रकार अत्यंत भयानक आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, गोरगरीब यांना एक खाजगी सावकार त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. म्हणून हे महाराष्ट्रातील खाजगी सावकाराचे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने आमचे महासल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण, ॲडव्होकेट लतीफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास अभियानच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुळे या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी किडनी काढून याचा प्रकार त्या ठिकाणी घडला आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्या प्रकारचा निषेध करावा या ठिकाणी सर्व जमलो. आमची बहुजन विकास अभियानची मागणी आहे, कर्जासाठी शेतकऱ्याची किडनी काढून घेतला असे सावकार, त्या 5 सावकारांना अटक करण्यात आली आहे. पत्रांच्या आधी कायमती सावकार फरार आहे. त्या सावकारांची तात्काळ कारवाई करा आणि ह्यांच्या देखील किडन्या काढून घ्या. म्हणजे त्रास काय जाणवेल. त्या खाजगी सावकार देखील किडन्या काढून घ्या. लोकांना त्रास काय होईल कळतंय. शेतकरी आज काय हातात झालेत, शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि अशा शेतकरी देखील किडन्या करण्याचं काम आपल्या स्वार्थासाठी करत असतील तर निंदनीय प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलाय. संपूर्ण शेतकरी हातात झालेत. शेतकऱ्याच्या पिकाला दाम नाही, तिथे उत्पन्नाला दाम नाही, त्याला वेळेवर भरत नाही, असे विविध कारणे करत असताना आधी खाजगी सावकारी आज प्रचंड प्रमाणे फेपवले. पूर्ण फार मोठं नेटवर्क खाजगी सावकारचे आहे. महाराष्ट्रातील हे नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने पूर्ण उद्ध्वस्त केलं पाहिजे. कारण आज शेत विकून, घर विकून, दार विकून, शिवार विकून देखील तुम्हाला खाजगी सावकारला पुरी होत नसेल तर शेतकऱ्याचा अत्याचार आणि अत्याचार आहे. आणि अशा घटना संबंध महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यात घटना घडली आहे. म्हणजे या घटनेचा निषेध करतो. आणि आधी खाजगी सावकार आहेत, हे निंबाई खाजगी सावकार महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा सर्व सावकारावर त्यांच्या आतापर्यंत सर्व प्रकरणाची चौकशी होऊन अशा प्रकार किती घडले आहेत महाराष्ट्रामध्ये याची देखील चौकशी झाली पाहिजे. ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे. बहुजन विकास अभियानाने आजपर्यंत शेतकरी, कष्टकरी निराधार अपंगासाठी विविध आंदोलने गेल्या 30 वर्षामध्ये केलेत. यापुढे देखील बहुजन विकास अभियान कदापि आंदोलन करण्यामध्ये मागे कधी हटणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण चर्चेला असताना उदगीरमध्ये देखील याचा निषेध जाहीर केला जातोय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय, अत्याचार, शेतकऱ्यांनी शेतीवाडी, घर विकून देखील खाजगी सावकाराचे भूक भागत नसेल तर हा मोठा अत्याचार आहे. अशा अत्याचाराविरोधात आता महाराष्ट्रभर बहुजन विकास अभियान आंदोलन करणार असे जाहीर करण्यात आले. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.